हरे कृष्णा. सगळ्यांचं या गीता कोर्समध्ये खूप खूप स्वागत. आणि तुम्ही सगळेजण आज संध्याकाळी जमलेला आहात तेवढ्या उत्सुकतेनं भगवद्गीतेविषयी ऐकायला. तर ही खूप एक संस्कृत बात आहे आणि मला खूप आनंद होतो तुमच्या सगळ्यांशी भगवद्गीतेवरती काही गोष्टी शेअर करण्यासाठी. जेव्हा पण आपण आध्यात्मिक गोष्टी करतोय तेव्हा भगवंतांना आपण शरण जातो नम्र भावनेनं. जसं आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये पण संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांसारखे भरपूर संतांची ही भूमी आहे. छत्रपती शिवराजांच्या तळपणाऱ्या शौर्यानं ही भूमी गौरवान्वित झालेली आहे. तर अशा भूमीमध्ये आपण आहोत. आपलं खूप भाग्य आहे, कारण महाराष्ट्रासारखा जी सांस्कृतिक एक राजधानी आहे पूर्ण भारताची, विश्वाची, आपले लाडके दैवत भगवान पांडुरंग भीमातिरी तिथे आहेत. आणि आपलं खूप भाग्य आहे की असा वारसा आपल्याला लाभलेला आहे, संस्कृतीचा, अध्यात्माचा, आणि त्याचा पुरेपूर वापर करणं आपल्या हातामध्ये. तर या जो आपण हा कोर्स करणार आहोत आता पुढचे 18 दिवस, तर आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की ही भगवद्गीता जी आहे ना, ती जसं महाराज सांगत होते की सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन, की ही जी भगवद्गीता आहे ती पूर्ण वेदांचं सार आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की 4 वेद आहेत, 108 पुराण आहेत, 108 तर जे वैदिक शास्त्र आहे ते प्रचंड आहे. पण जसं दुधातून आपण तूप काढतो ना, त्याप्रमाणे ही जी भगवद्गीता आहे ती या पूर्ण वैदिक शास्त्रांचं सार आहे. आणि असं सार भगवान कृष्ण गोपाल दोग्धा ते त्याचं दोहन करतात आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि आपण पाहतो जसं गाईचं दूध जेव्हा काढतात ना, तेव्हा जनरली गाय दूध देत नाही लगेचच. छोटं वासरू आणतात, वासरू पहिल्यांदा चालू करतं दूध प्यायला, आणि त्यानंतर गाईचा पाना फुटतो आणि त्यानंतर दूध यायला लागतं. आणि ते दूध आहे ते फक्त वासरासाठीच नसतंय, बाकीच्या लोकांना पण त्याचा फायदा होतो. तसं हे गीतामृतम, हे गीतेचं जे दूध आहे, जे भगवंत स्वतः आपल्या सगळ्यांसाठी देतात आहे, तर यानं काय होतं, जसं दूध पिल्यानं आपल्याला शारीरिक बळ येतं, तसंच हे दूध गीतेचं पिल्यानं आपल्या बुद्धी, विचारशक्ती, विवेक शक्ती आणि जी आपली आध्यात्मिक शक्ती आहे, ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या क्रिया करतो या जगामध्ये, तर दोन्हीचा फायदा होतो आपल्याला या गीतेच्या वाचनानं. तर आज आपण या गीतेच्या पहिल्या अध्यायापासून चालू करतोय, पण त्याच्या आधी हे समजणं खूप महत्वाचं आहे की ही गीता आहे काय. आपण जर पाहिलं तर पूर्ण भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत आणि 700 श्लोकापैकी 574 श्लोक भगवान कृष्ण ते सांगतात आहे अर्जुनाला.
आणि अर्जुन पण विविध प्रश्न विचारतात भगवंतांना 84 श्लोकांमध्ये, आणि संजय आहेत ते 41 श्लोक म्हणतात आहे. आणि एक श्लोक आहे जो पहिला श्लोकच फक्त धृतराष्ट्र म्हणतात आहे तो. तर इथं आपण पाहतो अशा प्रकारे हे 700 श्लोक पूर्ण होतात. तर याच्यामध्ये जी गीता आहे ती दोन्ही प्रकारे आपण पाहू शकतोय की दोन प्रकारचे शास्त्र आहेत. एक आहे श्रुती आणि दुसरा आहे स्मृती. श्रुती म्हणजे जे भगवंत स्वतः देतात त्यांना म्हणतात श्रुती, ज्याच्यामध्ये वेद, उपनिषद इत्यादी येतात. आणि श्रुती नंतर येतं स्मृती. स्मृती आहे ते जे भगवंतांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे डायरेक्ट, त्याचं जे विवेचन होतं, वर्णन होतं, जसं व्यासदेवांनी त्याचं विस्तृतपणे वर्णन केलं वेगवेगळ्या कथांद्वारे, त्याला म्हणतात स्मृती. तर इथं आपण जर पाहिलं भगवद्गीता आहे जो महाभारत आहे ज्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत, त्याच्या भीष्म पर्वामध्ये हा भगवद्गीतेचे 700 श्लोक येतात. आणि या 700 श्लोकांमध्ये पूर्ण जीवनाचं सार भगवंत आपल्या सगळ्यांना देतात आहे. तर जर पाहिलं तर भगवंत स्वतःही गीता देतात आहे. त्यासाठी ही गीता येते श्रुतीमध्ये, पण महाभारत जे आहे ते स्मृती मध्ये गणलेलं आहे. तर त्या आधारानं भगवद्गीता स्मृतीमध्ये पण येते. तर आपण पाहतो की गीता आहे ती श्रुतीमध्ये पण गणलं जातं त्याला आणि स्मृतीमध्ये पण गणलं जातं. आणि गीता महात्म्यामध्ये हे सांगितलेलं आहे, गीतेचं वर्णन, मलिने मोचनं पुंसां जलस्नान दिने दिने सकृत गीतामृत स्नानं संसार मलनाशनम. आपण जसं रोज आंघोळ करतो, साबणाने धुतो आपल्याला, त्याचप्रमाणे या गीतेचं जेव्हा आपण पान करतो त्यानं काय होतं, संसार मलनाशनम. जो आपण आजूबाजूला रोज कचरा पडलेला असतोय तो जेव्हा आपण ग्रहण करतो, कसा ग्रहण करतो तुम्ही पाहाल. सकाळी उठल्या उठल्या लोक काय करतात, आंघोळ करतात, त्यानंतर चहा प्यायला बसतात आणि चहा पिताना वर्तमानपत्र वाचतात, बरोबर. आणि वर्तमानपत्र असतं काय, अमुक अमुक गावामध्ये 400 लोक मेले, तमुक तमुक गावामध्ये चोरांनी 3 जणांना लुटलं, इथं ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 5 जण वारले. आणि पुढे जर जास्तच काय असेल तर कुणी मोठ्या नेत्यानं 5,000 करोडचं काहीतरी घोटाळा केला. आणि रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या जो ब्रह्ममुहूर्त आहे, रामप्रहर आहे, भगवंतांचं नाव घेण्याच्या ऐवजी, भगवंतांविषयी ऐकण्याच्या ऐवजी आपण काय करतोय, फक्त कचराच आपल्या डोक्यामध्ये टाकतोय. आणि उठल्या उठल्याच अशा निगेटिव्ह गोष्टी आपण जेव्हा आपल्या सिस्टीम मध्ये टाकतो आपण, मग त्याचं काय होणार, आपण काय कचऱ्याचा डब्बा थोडाच आहे सकाळी सकाळी उठल्यानंतर कचरा टाकायला. आणि त्याचमुळे आपण पाहतो की वेगवेगळ्या समस्या लोक त्याच्यातून जातात. का जातात, कारण आपलं जे इनपुट आहे, जे आपण ग्रहण करतोय, ते जर खराब असेल, ते जर निगेटिव्ह असेल, मग आपण पॉझिटिव्ह कसं असू शकणार दिवसभर.
तर हे जे गीता आहे ती जेव्हा आपण वाचतो, ती जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक वृत्ती निर्माण होते, ज्यांना आपण जसा अर्जुन युद्ध लढलेले, आपण पण ते जीवनाचं युद्ध लढू शकतोय. तुकाराम महाराज म्हणतात की हे जे जग आहे ना ते युद्धापेक्षा कमी नाहीये. ते तर म्हणतात की अंतर्बाह्य दोन्हीकडे हे युद्ध चाललेलं आहे. काही लोकांना वाटतं की थोडेफार भांडणं होतात, वादावादी होते, तेच फक्त युद्ध आहे. नाही. तर इथं आपण समजतो, तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, जग आणि मन अंतर्बाह्य, की हे युद्ध आपलं आहे ते रात्रंदिन चाललेलं आहे. बाहेरच्या परिस्थितींशी झगडण्यामध्ये दिवस जातो आणि उरलेला टाइम आतल्या जगाशी झगडण्यामध्ये जातो. तर आपण पाहतो की आजकालचं जीवन आहे ते खूप धकाधकीचं झालेलं आहे. झालेलं नाही, ते आपण केलेलं आहे. कारण जीवन खूप सिंपल आहे, साधं आहे, भगवंताने आपल्याला दिलेलं आहे ते. पण आपल्या स्वतःच्या स्वार्थामुळं, लोभामुळं आपण त्याचा विनाश करतो. तर गीतेमधून आपण हेच समजू शकतोय की भगवंतांनी आपल्याला या मनुष्य देहामध्ये हे जे जीवन दिलेलं आहे तेवढं अमूल्य आहे. त्याची किंमत आपल्याला जर कळाली तर आपण त्याचं व्यवस्थित विनियोग, वापर करू शकतोय आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. तर इथं आपण पाहतो की या भगवद्गीतेमध्ये पहिल्या श्लोकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. पण पहिल्या श्लोकामध्ये जाण्याच्या आधी दोन गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेणार आहोत. तर आपण संपूर्ण भगवद्गीता 18 दिवसामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वप्रथम मी कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापकाचार्य आहेत, आणि त्यांनी ही भगवद्गीता जशी आहे तशी, जी ही भगवद्गीता आहे ती दिलेली आहे. आणि या भगवद्गीतेवरती आधारित आपण ही जी आहे याच्यावरती आपण विवेचन करणार आहोत. तर ही आहे भगवद्गीता जशी आहे तशी. त्याच्यामध्ये पूर्ण 700 श्लोक आहेत, 18 अध्याय. तर प्रभुपाद जे आहे ते पूर्ण जगामध्ये गीतेचा प्रचार करणारे एक प्रमुख संत मानलेले आहेत आत्ताच्या युगामध्ये. आपण पाहतो की भारत हा एकदम संपन्नतेनं नटलेला देश आहे. याच्यामध्ये अनेक साधू संत येऊन भरपूर लोकांचं कल्याण करून गेले. पण आपण पाहतो श्रील प्रभुपादांचे एक वैशिष्ट्य की त्यांनी पूर्ण जगभर हा जो गीतेचा संदेश आहे तो दिला. प्रभुपाद जेव्हा गेलेले लंडनला, जेव्हा त्यांचे विविध प्रोग्राम व्हायचे, तर जेव्हा लंडनला गेलेले ते एअरपोर्ट वरती त्यांना एका पत्रकाराने विचारलं, स्वामीजी, वाय यू हॅव कम टू अवर कंट्री?
त्यांनी विचारलं की स्वामीजी, आमच्या देशामध्ये काय करताय तुम्ही, कशासाठी आला तुम्ही? कारण आपण पाहतो की बऱ्याच वेळा लोक परदेशात जातात कशासाठी? पैसे कमवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी, थोडेफार फॉलोअर्स गोळा करण्यासाठी. तर प्रभुपाद त्यांना सांगत होते की म्हणाले, मी इथं आलो घेण्यासाठी नाही आलो म्हणे, मी इथं आलोय देण्यासाठी. आणि ते म्हणाले, तुम्ही ब्रिटिश लोक आमच्या भारतामध्ये आले, भारताला लुटून घेऊन गेले पूर्ण, एकदम धुवून. पण ते म्हणाले की भारताची लूट तर तुम्ही केली, पण जे महत्वाचा जो खजिना आहे तोच विसरून गेले भारतामध्ये. तो पत्रकार विचार करायला लागला की काय झालं, आम्ही काय विसरून आलो? तर प्रभुपाद म्हणाले, भारताच्या संस्कृतीचा हिरा आहे तो तुम्ही विसरून गेले. कोहिनूर तर आणला तुम्ही, पण जो भारताच्या संस्कृतीचा हिरा आहे तोच विसरून गेले, आणि ती आहे भगवद्गीता. तर ती भगवद्गीता तुम्हाला घरपोच करण्यासाठी मी आलेलो. तर आपण पाहतो प्रभुपाद जे आहेत ते या गीतेचा संदेश घेऊन जाणारे एक आध्यात्मिक राजदूत आहेत, जे फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण ज्यांना कृष्ण राम काही माहिती नाहीये, त्यांना पण त्यांनी हरे कृष्ण आंदोलनामध्ये आणलं, भगवंतांची भक्ती करायला शिकवलं, जीवनाचं सार्थक करायला शिकवलं. आणि इथं आपण पाहतो, हे जे चित्र तुम्हाला दिसतात इथं वरती, हे आहेत, हे प्रभुपादांची एक छोटीशी जीवनी आहे. याच्यामध्ये आपण पाहतो की प्रभुपाद लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावरती आध्यात्मिक संस्कार केले, आणि त्यानंतर ते आपल्या गुरूंना भेटले 1922 मध्ये. आणि गुरु त्यांना बघितलं, खादीमध्ये होते, आणि त्या काळी 1922 मध्ये चले जावचे आंदोलन चालू झालेलं. गांधींप्रती त्यांचं खूप प्रेम होतं, आणि सुभाषचंद्र बोस त्यांच्याच कॉलेजमध्ये 2 वर्ष पुढं विद्यार्थी होते. अशा स्थितीमध्ये जेव्हा ते त्यांच्या गुरूंपुढे आलेले, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, तर त्यांचे गुरु त्यांना म्हणाले की तू तर शिकला सवरलेला आहे, तुला इंग्लिश पण चांगलं येतंय, मग का तू हे गीतेचं ज्ञान जे पाश्चात्य देश आहेत, जे फॉरेनचे आहेत लोक, त्यांना का देत नाही तू? तर त्यांचं नाव तेव्हा अभयचरण होतं, अभयचरण डे. तर त्यांनी त्यांच्या गुरूंशी थोडासा त्यांनी चर्चा केली की म्हणे, आता तर आपण परतंत्र आहोत, आपलं कोण ऐकणार पूर्ण जगामध्ये, पहिल्यांदा आपण स्वतंत्र होऊया, त्यानंतर आपण गीतेचा प्रचार करूया. पण इथं त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की गीतेचं ज्ञान जे आहे ते एवढं महत्वपूर्ण आहे, एवढं अर्जंट आहे ते, की कोणत्याच सामाजिक आर्थिक बदलासाठी ते थांबू नाही शकत. कारण मोठे मोठे राजे येऊन गेले, मोठे मोठे घराणे या भारतावरती राज्य करून गेले. आपण पाहतो की वेगवेगळे जे गव्हर्नमेंट आहेत ते येऊन गेले, पण गीता आपण का करतोय? आपल्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी. आणि प्रभुपादांनी या पूर्ण त्यांच्या कालावधीमध्ये प्रभुपादां स्वतः त्यांची एक फार्मास्युटिकल कंपनी होती, आणि जेव्हा ते सगळ्यातून निवृत्त झाले तेव्हा ते वृंदावनला जाऊन राहिले, आणि त्यांच्या डोक्यामध्ये हाच एक विचार होता की ही भगवद्गीता आहे ती पूर्ण जगापर्यंत कशी पोहोचवायची. कारण आपण पाहतो एक्सपोर्ट बिझनेस असतोय ना, ती खरी संपत्ती असते एखाद्या देशाची.
तर प्रभुपादांची इच्छा होती की ही भगवद्गीता आहे ती आपण एक्सपोर्ट करायची, आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कारणांमधून वेगवेगळ्या लोकांना भेटून वेगवेगळ्या पद्धतीनं या भारतामध्ये प्रयत्न केला. गीतेबद्दल आपुलकी लोकांमध्ये आहे, पण गीतेचं जे ज्ञान आहे सिरियसली त्याचा अभ्यास करण्यावरती लोकांची जास्त श्रद्धा नाही. जनरली लोकांना वाटतं की मला माहिती आहे, आणि गीता जर कोणाला वाचायची असेल आणि समजायची असेल तर ही जी मानसिकता आहे ना की गीता मला माहिती आहे, ही थोडी बाजूला ठेवावी लागेल. आपण गीतेचा अभ्यास करतोय तो नम्र होऊन भगवंतांकडून आणि भगवंतांच्या भक्तांकडून आपण समजून घेतोय की भगवद्गीता आहे काय, माझ्या जीवनात त्याचा काय उपयोग होईल. तर इथं आपण पाहतो की प्रभुपाद मोठमोठ्या व्यक्तींना, जसं इथं लाल बहादूर शास्त्री दिसतात आहे, तर सगळ्यांना जाऊन भेटायचे, गीतेवरती ते लिहायचे, प्रवचन करायचे, आणि भगवंतांच्या कृपेनं त्यांना जलदूत या जहाजावरती फुकट एक तिकीट मिळालं जाण्यासाठी. त्यांच्याकडे पैसे तर नव्हते, आणि ही जहाजाची यात्रा होती ती 35 दिवस चालली. आपण पाहतो 2 तास जर आपण प्रवास केला तरी थकून जातो आपण. त्यांचं वय होतं 70, आणि त्या जहाजावरती 35 दिवसांची यात्रा करताना त्यांना 2 हार्ट अटॅक आले, पण ते डगमगले नाहीत. भगवंतांना प्रार्थना केली की भगवंता तुम्हीच आम्हाला इथे घेऊन आलात आणि तुमचंच काहीतरी कार्य आहे, तुम्हाला जर वाटलं तर ते कार्य व्हावं. तर अशा परिस्थितीमध्ये प्रभुपाद अमेरिकेला पोहोचले. खिशामध्ये एक पैसा नाहीये, तिथं कुणी काळजी करणारं नाहीये, पण हळूहळू त्यांनी हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाद्वारे, भगवद्गीतेच्या प्रवचनानं, तिथल्या एकदम दुर्लक्षित विविध वाईट संगतीमध्ये ज्यांचं पूर्ण दिवस जायचे असे हिप्पी लोक होते, त्यांना त्यांनी प्रचार करायला चालू केलं, आणि त्यातले बरेच जण आध्यात्मिक जे भगवंतांप्रती, भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे ते घेण्यानं त्यांच्या हृदयाचा जसं आपण पाहतो की जेव्हा एखाद्या लोखंडाला आपण टच करतो तेव्हा त्या लोखंडाचं पण सोनं होतं, त्याप्रमाणे इथं आपण पाहतो जे वाया गेलेली पिढी होती त्यांना प्रभुपादांच्या कृपेनं त्यांच्या आयुष्याचं पण सोनं झालं. आणि इथं आपण पाहतो की प्रभुपादांनी ही भगवद्गीता आहे ती पूर्ण जगभर, जसं हे जाऊ देवाचे या गावा आहे बॅक टू गॉड हेड मॅगझिन, ते चालू केलं त्यांनी, आणि 10 वर्षांमध्ये 14 वेळा त्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केली. हजारो शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रवचनानं जनतेची जागृती केली. फक्त 10 वर्षामध्ये त्यांनी गीता, भागवत, वेगवेगळ्या प्रकारचे 70 ग्रंथ लिहिले, 108 मंदिरं बांधली, आणि एवढं सगळं केलं त्यांनी फक्त 10 वर्षामध्ये. तर हे भगवंतांच्या कृपेशिवाय होणं शक्य नाही. तर ही जी भगवद्गीता आहे अशा अनेक संतांच्या कृपेनं, त्यांच्या तपस्येनं आपल्याला मिळतीये, हे आपलं खूप भाग्य आहे. तिथं आपण पाहतो भगवद्गीतेला गीतोपनिषद म्हणूनही ओळखलं जातं, आणि हे सगळ्यात महत्वाचं वैदिक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सगळ्या ज्या पण समस्या आहेत त्या सोडवू शकतोय. इथं आपण पाहतो की
भगवद्गीता फक्त साधू लोकच वापरत नाहीत, वाचत नाहीत. आईन्स्टाईन सारखे महान शास्त्रज्ञ, अब्राहम लिंकन सारखे महान अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते, महात्मा गांधी आणि आजचे पंतप्रधान. आणि हेच नाही तर जेव्हा आपण पाहतो अब्दुल कलाम, जे आपले राष्ट्रपती होते आणि एक महान वैज्ञानिक म्हणून त्यांनी भारताचं नाव उज्ज्वल केलं, आणि ते मुस्लिम असूनही रोज भगवद्गीता वाचायचे. तर आपण पाहतो की ही जी भगवद्गीता आहे ती भगवद्गीता किती महत्वपूर्ण आहे. आणि ही भगवद्गीता आहे ती शास्त्रोक्त आहे. असं नाही की ही एक कल्पोत कल्पित एक कुणी लिहिलेली एक कविता आहे किंवा एक स्टोरी लिहिलेली आहे. कारण तसं असतं तर एवढे महान वैज्ञानिक, महान लोक या गीतेचा वर्षानुवर्ष 5000 वर्ष झाले गीतेला देऊन. असं कोणतं पुस्तक आहे जे वर्षानुवर्ष, हजारो वर्ष लोक ऐकतात आहे, वाचतात आहे. पूर्ण जगभर असं एक पण पुस्तक तुम्हाला नाही मिळणार गीतेसारखं. तर या पूर्ण जे आपण गीतेचा जो पाहतोय त्याच्यात आपण पाहतो की 18 दिवस पुरेसे नाहीयेत याच्यामध्ये. तर याचा उद्देश हाच आहे की गीतेबद्दल आपल्याला एक जाणीव व्हावी, गीतेबद्दल आपल्याला एक उत्सुकता असावी, ती जागृत करणं हा या गीता कोर्सचा उद्देश आहे. तर हा जो पहिला अध्याय आहे, अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रावरती, युद्धस्थळावरती सैन्याचं निरीक्षण करतात आहे. इथं आपण पाहतो की कृष्ण आणि अर्जुन रथावरती स्थानापन्न होऊन ते दोन्ही सैन्यांच्या मध्ये जातात आहे. आणि कृष्ण त्यांना स्वतः त्यांच्या रथाला घेऊन जातात आहे. अर्जुन त्यांना म्हणतात की मला दोन्ही सैन्याचं निरीक्षण करायचंय, मला मध्ये घेऊन जा. आणि त्यानंतर जेव्हा ते पाहतात की त्यांचे एकदम निकट त्यांचे आजोबा, बंधू, वेगवेगळे नातलग, आणि त्यांच्याशी आता लढाई करायची आहे, त्यांच्यावरती बाण चालवायचे, ज्यांना आदरानं मस्तक झुकवायचं त्यांच्या पायावरती, त्यांना आज बाण मारण्याची परिस्थिती आहे. तर अशा स्थितीमध्ये अर्जुन, त्यांचं मनोबल एकदम परास्त होतं. आणि अशा स्थितीमध्ये कृष्ण, जे त्यांचे एकदम जवळचे मित्र नातलग आहेत, ते त्यांना मदत करायला येतात. तर हा जो भगवद्गीता, जो गीता जी आहे, याच्यातून आपण हेच समजू शकतोय की हे जे जीवन जगताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला या गोष्टीची गरज असते. कशाची? एखाद्या परिस्थितीमध्ये आपण कशा रीतीनं आणि कोणता पर्याय निवडायला पाहिजे, हे आपण बऱ्याच वेळा होतं ना सगळ्यांनाच असं, की परिस्थिती अशी येते की काय करावं कळत नाही. आजकाल आपण पाहतो लॉकडाऊन चाललेलं आहे, घरात राहिलं तर थोडीशी सुरक्षितता आहे, पण घरात राहून चालत नाही. संसार कसा चालवायचा, आणि लोकांना बाहेर जावं लागतं. मग बाहेर गेलं तर करोना आ वासून बसलेला आहे. अशा स्थितीमध्ये काय करायचं?
तर असे हजारो प्रोग्राम आपल्या आयुष्यामध्ये होत असतात आहे, जिथं आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. तर असा निर्णय कसा घ्यायचा हे आपण या भगवद्गीतेतून समजू शकतोय. तर अर्जुनाच्या आयुष्यामध्ये हा जो प्रसंग आला तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतो. हा जो पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावरती एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. तिथं एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळ्यांसाठी. हे जे धृतराष्ट्र आहेत ना, त्यांचं नाव धृतराष्ट्र काय? कारण धृत म्हणजे पकडून ठेवणं आणि राष्ट्र म्हणजे पूर्ण राष्ट्र किंवा जी त्यांची खुर्ची आहे त्या राष्ट्राच्या नायकाची, त्याला पकडून ठेवतात. आणि धृतराष्ट्रांची एक स्वार्थी भावना या श्लोकामधून आपल्याला समजते. याच्यामध्ये ते असं म्हणत नाहीत की आपल्या वंशाचे सगळे लोक तिथं जमलेत आणि आता काय होते तिथं, ते असं नाही म्हणत. ते म्हणतात आहे, माझे पुत्र कौरव आणि पंडूचे पुत्र पांडव. तर इथं ते दोघांमध्ये फरक करतात आहे की माझे पुत्र अलग आहेत आणि त्यांना राजा व्हायचंय, आणि हे पंडूचे पुत्र आहेत ते सेपरेट आहेत. तर ही जी भावना आहे स्वार्थीपणाची, ती भावना या पूर्ण युद्धाचं मूळ केंद्र आहे. आणि ते विचारतात इथं की काय झालं आता. इथं आपण पाहतो मग जेव्हा भगवंत अर्जुनाला घेऊन जातात आणि जेव्हा अर्जुनाला घेऊन जातात तेव्हा ते सैन्याचं निरीक्षण करतात. आणि इथं आपण पाहतो की दोघं जण पण सैन्याचं निरीक्षण करतात आहे. अर्जुन पण करतात आहे सैन्याचं निरीक्षण, आणि दुर्योधन जे इथं आपण पाहतोय जे त्यांच्या गुरूंपुढे येतात आणि ते सगळ्या सेनेबद्दल माहिती सांगतात. इथं ते म्हणतात आहे, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. तर इथं सांगतात आहे की हे बघा, पांडवांचं जे 9 अक्षौहिणी सैन्य आहे ते कसं एकदम व्यवस्थित आपल्या पुढे आहे, आणि धृष्टद्युम्न जे तुमचेच शिष्य आहेत तेच आता तुमच्या पुढे उभे राहिलेत, आणि एवढी महान सेना आहे आणि ते वेगवेगळ्या लोकांचे नावं घेतात. आणि ते सांगतात आहे की हे आचार्य द्रोणाचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आणि एक गोष्ट इथं आपण पाहतो की जेव्हा ते सेनेचं वर्णन करतात आहे, ते सांगतात की अर्जुन आहे, भीम आहे आणि वेगवेगळे राजे आहेत तिथं की आपल्या पुढं हे उभे आहेत. पण एक गोष्ट आपण पाहतो की सगळ्या राजांची मोठमोठ्या योद्ध्यांची ते नावं घेतात, पण एक नाव ते घेतच नाहीत. माहितीये कोणाचं? ते नाव घेत नाहीत भगवान कृष्णांचं. त्यांना ते पूर्ण विसरूनच जातात. का?
कारण त्यांचं जे लॉजिक आहे, त्यांची जी विचारसरणी आहे, त्यांची विचारसरणी अशी आहे की ज्याच्या हातामध्ये शस्त्र तो काहीतरी कामाचा आहे, ज्याच्या हातामध्ये घोड्याचा लगाम आहे तो काय करणार. पण आपण इथं पाहतो, जर पूर्ण 18 दिवसाचं जर युद्ध बघितलं आणि त्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये जर कोणाला मॅन ऑफ द मॅच द्यायची असेल आपल्याला, तर ते भगवान कृष्णांनाच द्यावे लागेल. का? कारण प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये त्यांनीच वाट काढून दिली पांडवांना. तर इथं आपण पाहतो की जेव्हा कोणी भगवंतांना विसरतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये पराजय लिहिलेला आहे ऑलरेडी. तर आपण भगवंतांना विसरायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये. एकदा मी गेलेलो एका घरामध्ये, बोलवलेलं काही भक्तांना त्यांनी. खूप सुंदर मोठा बंगला होता, ऍटलिस्ट 15-20 रूम होते त्याच्यामध्ये आणि मोठं कुटुंब होतं. जेव्हा त्यांनी आम्हाला बोलवलं, आदर तिथे केलं आणि काही आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा म्हणाले की ठीक आहे, आता तुम्हाला देवघरामध्ये जरा घेऊन जातो. आणि ते आम्हाला घेऊन गेले आणि 2 मजली घर होतं, जिथं जिना असतो ना, त्या जिन्याच्या खालती जिथं आडगळ वगैरे असते तिथं जरासं थोडस रंग वगैरे देऊन त्यांनी, सुंदर होतं ते, देवघर होतं. आणि ते सांगत होते खूप अभिमानानं की हा जो एरिया होता ना तो एकदम त्याचा काही युजच नव्हता, पण आम्हाला हेच वाटलं की याचा काहीतरी चांगला यूज करायला पाहिजे, याचा चांगला वापर करायला पाहिजे. मग त्यासाठी आम्ही देवघर इथं ठेवलं. तर म्हटलं वा, स्वतःला राहायला 10 मोठ्या मोठ्या खोल्या, मोठा हॉल आणि देव जिन्याच्या खालती. तर आपण पाहतो आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आपण आपल्यासाठी करतो, पण जेव्हा भगवंतांची सेवा करण्याची वेळ येते, भगवंतांना पूजा करण्याची वेळ येते, भगवंतांना श्रेय देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना आपण जिनाखाली देतो ठेवून. तर दुर्योधनाचेच हे सगळे अवतार आहेत. तर आपण पाहतो की याच्या दोघात फरक आहे. एक आहे भक्त आणि एक आहे अभक्त. अर्जुन आहेत, त्यांना माहिती होतं की कृष्ण शस्त्र नाही घेणार, ते लढाई नाही करणार, तरी पण त्यांनी कृष्णांनाच निवडलं. ते म्हणाले कृष्ण तुम्ही लढाई करा नका करू, इथं बसा फक्त माझ्याबरोबर. त्यांना माहिती होतं यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं कृष्ण आहेत तिथं विजय आहे, तिथं संपत्ती आहे, तिथं भरभराटी आहे. पण जे दुर्योधन आहेत त्यांची नियत काय आहे, त्यांना मोठी सेना हवी होती, ती त्यांनी कृष्णांकडून प्राप्त केली. ते म्हणाले की सेना द्या तुम्ही, तुमचं काय काम आहे, तुम्ही तर काय लढाई पण नाही करणार. तर जे अभक्त आहेत ते कृष्णांची जी शक्ती आहे, पैसे, धन, मान, सन्मान याच्या पाठीमागे ते जास्त लागतात भगवंतांपेक्षा. तर या जीवनामध्ये आपण एकच शिकतो याच्यातून, जसं अर्जुनानं भगवंतांना चॉईस केली, आपण पण आपल्या आयुष्यामध्ये भगवंतांना आपण स्वीकार करतो. आणि या आयुष्यामध्ये जे पण आपण काही कमवतो, आपल्या पाशी ठेवतो, ते सगळे एक 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 झिरो येते. का झिरो? आजकाल आपण पाहतो खूप मोठे मोठे विद्वान लोक, धनी लोक, मोठे मोठे लोक, एक करोना आल्यानंतर सगळे झिरो होतं.
सगळी संपत्ती जशी आहे तशी राहते, सगळ्या डिग्री जशा आहेत तशा राहतात आणि तो आउट. तर आपण पाहतो की आपण जे पण काही मिळवतोय या जगामध्ये ते सगळे एक 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 झिरो आहेत. 5 झिरो असो, 10 झिरो असो, 100 झिरो असो, त्याचा काही उपयोग नाहीये जोपर्यंत एक जे भगवंत आहेत ते त्याच्या पुढे लागत नाहीत. तर ते एक भगवंत जेव्हा लागतात त्याच्या पुढे, तेव्हा ते प्रत्येक झिरोला किंमत देतात. तर आपल्या आयुष्यामध्ये पण या गीतेच्या अध्ययनाद्वारे, गीतेच्या आपल्या आयुष्यामध्ये त्याचं जेव्हा आपण आचरण करतो, अशा भगवंतांना आपण आपल्या आयुष्यामध्ये बोलवतो. इथं आपण पाहतो की भगवंत आणि वेगवेगळे अर्जुन इत्यादी हे आपले शंख वाजवतात. ततः श्वेतैर्हरे युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः पांडवाश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. आणि इथं भगवंतांचे जे पांचजन्य शंख आहे त्याचं वर्णन येतं. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः. याच्यामध्ये भगवंतांचं जे शंख वाजवतात ते त्याचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये लिहिलंय की माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. ते त्यांनी आपले दिव्य शंख वाजवले लढाईसाठी. इथं आपण पाहतो की भगवंतांचा जो रथ आहे त्याला कपित ध्वज म्हटलेलं आहे, कारण जे वानरराज हनुमान आहेत ते स्वतः त्या ध्वजावरती विराजमान आहेत. तर हा जो पूर्ण गीता आहे पहिला अध्याय, याच्यामध्ये हे 5 अर्जुनाचे तर्क आहेत. 28 श्लोक ते 43 श्लोक. याच्यामध्ये ते सांगतात की मी युद्ध का नाही करणार. कारण जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या पुढं अफाट सैन्य आहे, पण ते सैन्य फक्त त्यांचे वैरी नाही आहेत, ते त्याच्यामध्ये त्यांचे आजोबा आहेत, त्यांचे नातलग आहेत, त्यांचे बंधू आहेत. तर या सगळ्यांना बघितल्यानंतर ते विचार करायला लागतात की ह्या युद्धाचा परिणाम काय, मी हे युद्ध का करू. कारण पहिलं ते सांगतात की दुर्योधन वगैरे आहेत, हे कौरव आहेत, मान्य केलं त्यांनी आपल्यावरती अन्याय केला, पण त्यांनी अन्याय केला म्हणून आपण त्यांच्याशी लढण्यात काय पॉइंट आहे. ते म्हणाले की आपण त्यांना माफ करूया. आणि काय ते आपलेच आहेत सगळे लोक. तर हे पहिलं कारण होतं अर्जुनाचं की या सगळ्यांना कसं मारू मी. तर ही जी करुणा आहे ती मिसप्लेस कंपॅशन त्याला म्हणतात, की चुकीच्या जागी ते सगळ्यांना सोडून देतात. ठीक आहे, माफ केलं नाही. आपण पाहतो जेव्हा या जगामध्ये चूक होते तेव्हा ती चूक जर सुधारायची असेल तर त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे. ती जर शिक्षा दिली नाही तर तो आणखी मोठी चूक करेल आणि ते त्याला पण दुःखामध्ये ढकलेल आणि दुसऱ्यांना पण त्याचा परिणाम होईल. तर इथं आपण पाहतो अर्जुनाचा हा तर्क होता की ठीक आहे, माफ केलं. दुसरं आहे ते सांगतात की किम नो राज्येन गोविंद, की हे राज्य जरी मला मिळालं या सगळ्या लोकांना मारून, जे माझे स्वतःचेच नातलग आहेत, तर अशा नातलगांना मारून जर मला हे राज्य मिळालं तर हे राज्य जे आहे ते
अशा माझ्याच नातलगांच्या रक्तानं भिजलेला असेल, अशा राज्यामध्ये मला काय आनंद मिळणार? जर तुम्हाला पूर्ण जगाचं राजा केलं, समजा समजा आता तिसरं महायुद्ध चालू झालं आणि सगळे देश त्याच्यामध्ये आले, सगळ्यांनी वेगवेगळे शस्त्र अस्त्र बॉम्ब अणुबॉम्ब एका दुसऱ्यावरती टाकले आणि पूर्ण पृथ्वीचा धुरळा झाला, सगळे लोक मेले आणि तुम्ही एकटेच शिल्लक आहे पूर्ण जगभर. सगळे जे सप्तद्वीप आहेत, आशिया खंड, आफ्रिका खंड, अमेरिका, सगळ्यावरती तुम्ही एकटेच आहेत. कुणी एक पण व्यक्ती शिल्लक नाही. आणि तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुम्ही एकटेच राजा पूर्ण जगाचे, आपल्यापैकी किती लोक आनंदी होतील? कुणीच नाही होणार. का? कारण आपण पाहतो की आपण काही पण नवीन आणलं ना, एक घड्याळ जरी आणलं तरी आपण दुसऱ्यांना दाखवतो की हे बघा मी घड्याळ आणलं. ते म्हणतात वा वा वा, आणि त्यातून आपल्याला आनंद होतो. घड्याळ आनंद नाही देत, ते दुसऱ्यांना दाखवून जेव्हा आपल्याला सर्टिफिकेट मिळतं त्याचं, तेव्हा आनंद होतो. तर इथं अर्जुन म्हणतात आहे की हे कशासाठी करायचं? जर हे माझे नातलगच जर नसतील मग हे कशासाठी? आणि तिसरं कारण ते देतात, पापाच्या फळाची भीती. ते म्हणतात की हे पाप माझ्याकडून का करून घेता तुम्ही? कारण हे जे सगळे लोक आहेत ते, त्यांना मारण्यानं किती मोठं पाप होईल. तर आपण या जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामध्ये भगवंत सिस्टमॅटिकली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. तर हे 5 प्रश्न आहेत अर्जुनाचे आणि खूप महत्वाचे प्रश्न आहेत. का? कारण हे प्रश्न आपण पण बऱ्याच वेळा विचारतो जेव्हा आपण एखादं कर्तव्य करतो, जेव्हा आपण किंग कर्तव्य मूढ होतो, जेव्हा आपल्याला कळत नाही की काय करायचं. तर तिसरं कारण आहे ते पापाचं. आणि चौथं आहे ते म्हणतात की त्या पूर्ण जे कुरुक्षेत्र आहे त्याच्यावरती 64 करोड 64 करोड सैनिक होते तिथं, वेगवेगळे अतिरथी महारथी तिथं उपस्थित होते. आणि अशा महाभयानक युद्धामध्ये प्रॅक्टिकली सगळेजण मारले गेले. खूप थोडे लोक उरले, बोटावर मोजण्यावर. तर अर्जुनाची एक भीती काय होती की जेव्हा एवढे सगळे पुरुष लोक मारले जातील तेव्हा त्यांच्या बायकांचं कसं होणार? कारण एवढ्या सगळ्या विधवा जेव्हा होतील एक साथ आणि त्यांना सांभाळणार कोणी नाहीये, मग अशा वेळी जी कौटुंबिक एक परंपरा आहे त्याचा तर पूर्ण नाश होणार ना. कारण अशा परिस्थितीमध्ये विकृत डोक्याची माणसं अशा परिस्थितीचा लाभ घेणार. तर त्यांची ती कुलक्षय कृतम दोषम, तसा कुलकर्माचा दोष माझ्यावरती लागेल, तर हे मी करणार नाही. आणि 5वं होतं की तो म्हणाले की हे कृष्ण, मला हेच कळत नाही की काय चांगलं आहे माझ्यासाठी. युद्ध करणं चांगलंय की युद्ध न करणं चांगले? माझं एक मन म्हणतंय नको, युद्ध नको करायला, जंगलात गेलेलं बरं, शांती थोडीशी वाटेल. दुसरं मन म्हणतंय नाही, मी क्षत्रिय आहे, युद्ध करणं माझं कर्तव्य आहे. तर आपण पाहतो की ही जी रस्सी खेच आहे ना आपल्या मनाची, ती पूर्ण जीवनभर चालू असते. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगून आपण आता इथं संपूया. एकदा काय झालं, एक व्यक्ती होता आणि तो झाडाखाली बसलेला, थोडासा डुलकी लागली त्याला. त्या झाडाखालीच 2 बिळ होते. एका बिळामध्ये साप राहायचा आणि दुसऱ्या बिळामध्ये उंदीर राहत होता.
तर झालं काय, जेव्हा तो व्यक्ती झोप घेत होता तेव्हा साप बाहेर आला. त्यानं पाहिलं की हा कुठून आला हा माणूस, आणि तो जोरदार कडाडून चावला त्या माणसाला. तो माणूस जोरात किंचाळून उठला, तो साप पळून गेला आत लगेच. तो जेव्हा उठून त्यानं पाहिलं की काय काय चावलं मला, आणि माणूस जेव्हा किंचाळला जोरात तेव्हा तिथं दुसऱ्या बिळामध्ये राहणारा जो उंदीर होता तो बाहेर येऊन बघितलं आणि काय झालं. उंदरानं बाहेर बघितलं, येऊन पाहिलं की हा किंचाळतोय माणूस. माणसानं त्या उंदराकडे बघितलं, उंदराला अशा शिव्या दिल्या. उंदीर म्हणाला, अरे काही न करताच उंदीर गेला आतमध्ये. म्हटलं हे बरोबर नाही. माणूस परत झोपला. उंदीर म्हणाला तर याला पण मी शिक्षा देतो. मग उंदीर बाहेर आला आणि एक आणखी 15-20 मिनिटानं उंदीर जाऊन त्याला कडकडून चावला आणि लगेच आतमध्ये पळून गेला. परत माणूस जागा झाला, जोरात किंचाळत होता. पण यावेळी काय झालं, साप आतमध्ये होता. त्याला म्हणलं, हे हा का किंचाळायला लागला, मी तर काहीच केलं नाही. साप बाहेर येऊन बघितलं आणि त्या माणसाचं लक्ष त्याच वेळी त्या बिळावरतीच गेलं. त्यानं पाहिलं की अरे साप आहे. तिथंच रामनाम सत्य. तर जर अशा स्थितीमध्ये माझा एक प्रश्न आहे सगळ्यांना, की हा जो व्यक्ती आहे तो कशानं मेला? साप चावण्यानं मेला की उंदीर चावल्यानं मेला? काय वाटतं तुम्हाला? यस. का? कारण सापानं पण तो मेला नाही आणि उंदरानं पण नाही मेला. तो त्याच्या मनानं मेला. का? कारण आपण पाहतो की हे जे मन आहे ना, ते एवढं विचित्र आहे की एखाद्या गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टीचं ते एकदम वाईटात घेऊन जातं, किंवा वाईट गोष्टीमध्ये ते चांगल्या गोष्टीमध्ये पण घेऊन येण्याची त्याची शक्ती असते. तर इथं आपण पाहतो की असं जे मन आहे आपलं, जे मन आपल्याला सुख दुःख मान अपमान याच्यातून घेऊन जातं, अशा मनावरती नियंत्रण करणं, आपल्या भावनांवरती नियंत्रण करणं, हे आपण भगवद्गीतेतून शिकतो. हरे कृष्णा. तर आज आपण इथं इथं आपण पाहतो की एक जण म्हणते भीतीनं मेला तो. आणि आजकाल आपण हेच पाहतो की या करोनाच्या काळामध्ये सगळे लोक अशाच भीतीनं अर्धे मेलेले आहेत. तर अशा काळामध्ये जास्त करोनाबद्दल विचार नाही करायला पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे, काळजी करायची नाही. कारण काळजी करून काय होणार? काळजी करण्यानं होत नाही, काळजी घ्यावी लागते. तर अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण निगेटिव्ह जे एकदम वातावरण आहे आजकाल झालंय, प्रत्येक जण जेव्हा एकमेकाला भेटतो ना ते हेच विचारतात. पहिल्यांदा विचारायचे तुमच्या गावामध्ये पाऊस कसा आहे, हवामान कसं आहे. आजकाल विचारतात करोना कसा आहे, विचारतात किती गेली, स्कोर काय झाला. तर आपण पाहतो की अशा वक्तव्यानं, अशा यानं आपला काय फायदा नाही होत. तर त्यानं निगेटिव्हिटीच आपल्या जीवनामध्ये येते, एक निगेटिव्ह वातावरण तयार होतं. त्यापेक्षा आपण अशा स्थितीमध्ये काय आपण करू शकतोय ज्यानं आपलं मनोबल, आपलं जे उत्साह आहे या जीवनामध्ये, तो आपण परत आणू शकतोय. आणि तो कसा आणू शकतोय? भगवान कृष्णांच्या या गीतेच्या संदेशानं तो आपण परत आणू शकतोय. फक्त याच काळासाठी नाही,
पूर्ण जीवनभर. तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथं आला आहात आणि उद्या आपण दुसरा अध्याय चालू करणार आहोत. आज मी पाहिलं की सगळेजण एकदम टाइम वरती आलेले आणि कारण इंट्रोडक्शन वगैरे होतं पहिल्यांदा, त्यामुळं आपल्याला जरा वेळ झाला आजच्या अध्यायासाठी. उद्याचा अध्याय खूप महत्वाचा आहे, दुसरा अध्याय, ज्याचं नाव आहे गीता सार ऍक्च्युली. तर हे जे गीता सार आहे ते आपण उद्या पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये अर्जुनचे जे प्रश्न आहेत ते झाल्यानंतर कृष्ण आता बोलायला लागतात. ते आपण उद्या पाहणार आहोत. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आता की सगळ्यांना याच्यानंतर या आजच्या जी पण काही प्रवचन झालं त्याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती येतील, ते तुम्हाला भरून पाठवायचे परत. आणि ज्यांनी पण आत्ता रजिस्टर केलेलं नाहीये आणखी, ते तुम्ही रजिस्टर करू शकताय. कारण जेव्हा तुम्ही रजिस्टर करता तेव्हाच तुम्हाला सर्टिफिकेट आणि जे पण माहिती आहे आपण पुरवतोय या प्रत्येक अध्यायाचं जे एक सारांश देतोय प्रत्येक अध्यायानंतर, ते तुम्हाला व्हॉट्सअप वरती PDF मध्ये मिळेल. तर ही जी 18 दिवसाची ही शृंखला आहे, त्याच्यातून आपण भरपूर काही शिकणार आहोत आपल्या जीवनासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी. तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आज इथं आल्याबद्दल. आणि आपण भगवंतांना हीच प्रार्थना करूया की आपलं जीवन आणखी सुखी या भगवद्गीतेच्या माध्यमानं होईल. हरे कृष्ण.